सगळे बाबा जास्तीत जास्त आपल्या कुटुंबालाच आनंद त्यात बी आई वडिलांच बरं काय जास्तीत जास्त आजी आजोबाला पुढे गेलं तर मावशी माव काकाला मामा मामीला त्याच्या पुढे गेलं तर वाड्याला त्याच्या पुढे गेलं तर वस्तीला गल्लीला गावाला हे काय भगवान परमात्मा जन्मलान मयुरादी पक्ष नृत्य करीती नद्या वाहती दोन्ही थडे विश्वाला आनंद असं की पुरुष जन्माला येऊ काय दलिंदरच्या विठ्ठल विठाला विठाला यशोदेने दान सुरू केली हो सुवासिनीला हो आणि असं एक सांगत होते पहिलीच्या काळात मुलगा झाल्यानंतर ती हेल घातला की साडी चोळी असायची प्रत्येक महिलेला काय रांग लागली असेल काय आनंद असेल कृष्ण परमात्मा यशोदेच्या वाड्यामध्ये जन्माला आला सर्व सुवासिनी जमायच्या गाणी म्हणायच्या गीत गायच्या हो दिसतच होतं लेकृतीतच हो ज्याच्याकडे पाहिल्यावर नजरच थांबत नव्हतं विश्वाचा पालन पोषक म्हणून किती सुंदर आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा अहो भूतकाळातही त्याचे तेच स्वरूप आहे वर्तमानात तेच आहे आणि भविष्यातही तेच आहे विठाला विठाला सर्वांना अति आनंद गुडिया तोरणी उभारल्या गेली गोकुळामध्ये गाणं सुरू झाली पंक्ती सुरू झाल्या गेल्या 7 दिवसापासून जशा शेळके वस्तीवर अन्नदान आहे हो अशा गोकुळामध्ये अन्नदानाच्या पंक्ती सुरू झाल्या येणाऱ्या असणाऱ्या सामान्य जीवाला भरपूर दान देण्यात आली कृष्ण परमात्मा वाढू लागला वाढू लागला वाढू लागला बघता बघता तो कसा करू लागला तो रांगू लागला तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने किती लीला आहेत भगवान परमात्म्याचे हजारो नाही लाखो भरपूर लीला केला या अवतारामध्ये सर्व समाजाला आकृष्ट केलं कृष्ण हे नाव कशावर पडलं हो जो आकर्षण करतो त्याला कृष्ण म्हणतात विठाला विठाला अवतारामध्ये माझी प्रजा ही मर्यादित राहिली आणि मला पाऊल उचलता आलं नाही एक पत्नी व्रत
एक बाणी आणि एक वचने राहावं लागतं. मग हे आता सोडून देण्यासाठी मला द्वापार युगामध्ये कृष्णाच्या नावाने अवतार घ्यायचा आहे. मग सर्वांना आनंद देण्यासाठी या लीला सुरू केल्या. सर्वजण आनंदी आनंद. गवळण एकमेकाला सांगतात, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेवा, एक धावे येते पुढे ताटी वाटी सुंट पडे, अशा प्रकारचा आनंद. आणि भगवान राहू लागले. सर्वांना त्या ठिकाणी आकर्षित केलं. सर्वजण आनंदित आहेत. पण साधू संतांना जे चरित्र मान्य आहे का, साधू संतांना जे चरित्र मान्य आहे त्या चरित्राचं वर्णन अभंगामध्ये करतात. कोणत्या दशेमध्ये म्हणजे कोणत्या अवस्थेत भगवान परमात्म्याने चरित्र केलं, अभंगाच्या पहिल्या चरणात केले नारायण ये दश चरित्र केले नारायण. अहो लीलाच एवढ्या आनंदात की महाराज मागे गेलाय का पुढे गेलाय ते कळत नाही. माणूस मागे बी येते, आनंदच हो. त्याच्यामुळं हो तादात्म्य राहत नाही. भगवान परमात्म्याच्या लीला, भगवान परमात्म्याचं चरित्र एवढं प्रगल्भ आहे की बस त्या आनंदामध्ये जर एकदा समरस झालं, असो ऐसा कुठे कुठं आहे, काय चाललंय हो. आणि म्हणून भगवान परमात्म्याने तुकोबराय म्हणतात की दश चरित्रे. कोणत्या आयुष्यातलं चरित्र? रांगत रंगणे चोरीत लोणे, रांगत रंगणे चोरीत लोणे, रांगत रंगणे चोरीत लोणे, रांगत रंगणे चोरीत लोणे. भक्षण कमाल केले यशोदे साजने,
रांगत रंगणे चोरी तुलुने रांगत्या अवस्थेमध्ये जे चरित्र केलं ना परमात्म्याने त्याचं वर्णन तुकोबराय करतात. इतरही त्याचं चरित्र इतकं प्रगल्भ आहे. चरित्र कोणाचंही नसतं, याचं चारित्र्य संपन्न आहे. आदर्श युवकाची काय व्याख्या आहे? चेहऱ्यावरती तेज आहे, मनामध्ये उत्साह आहे, गुरुजनांचा आदर आहे, आई वडिलांची सेवा, मातृभूमीवर प्रेम, शुद्ध ज्याची नीती आहे, सिंहासारखं ज्याचं असणारं ध्येय आहे, काळावरती ज्याची मात केलेली आहे, चारित्र्य ज्याचं शुद्ध आहे. शास्त्रामध्ये 24 पैलू सांगितले. मी बघू तुम्हाला 5-6 सांगून टाकतो एवढे. याला आदर्श युवक म्हणतात. खूप धन आहे त्याला आदर्श म्हणत नाही. हे पैलू ज्याच्याकडे आहे त्याला आदर्श म्हणतात. आणि हे पैलू अशा राजांकडे होते. का बरं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सप्त्यामध्ये ठेवत असते? आता आपण गेल्या 7 दिवसापासून महाराजांचं ऐकतो. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसत होते. आता ग्रामपंचायतचं सदस्य झालं तर म्हणजे असे सगळे नाहीत. पण तो अहमभाव असतो. गेले 7 दिवस आपले मला आनंद वाटतो. आमचे वडील सुद्धा ग्रामपंचायत सदस्य होते. 3 पंचवार्षिकला आमचा विजय 30 वर्षानंतर आम्ही स्टॉप करून टाकलो. 1972 साली माझे आजोबा सरपंच झाले. एका गटात निवडून आले, दुसऱ्या गटात जाऊन सरपंच झाले. हे काही खोटंही नाही. तुम्ही आता आमच्या घरी आले तुम्हाला सगळं सांगितलं. जे आमच्या वडिलांनी तेच ध्येय धरलं. तुमच्या वडिलासारखा पोथी वाचणार पहिला माणूस नव्हता. दयानंद महाराजांचे जोडीदार होते आमचे वडील. पकवाज वाजवाय. आत्ता पकवाज आमच्या घरातला त्याला ती किडा मुंग्या लागली ती काढून टाकला आम्ही. पण संगती चुकली. ढेकणाच्या संगे ही राजो भंगला, पाय वाकडा पडला आणि त्या संगतीतून राजकारणामध्ये शिरले. 3 पंचवार्षिकला आम्हाला गुलाल आणि 3 पंचवार्षिकला आम्ही सपाट. आता गेल्या पंचवार्षिकला आमच्याकडे आलते. म्हणलं आमचा नंबर झालेला आहे का? किती लोकांचे पाय धरावं लागते तर काय काय करावं लागतं ते राजकारणाला विचारायला माहिती असेल. म्हणून जावेजाच्या वंशी तेव्हा कळे. हो, खूप अवघड आहे. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला बसत होते आणि परचक्राने वेढा दिला. शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी त्यांना चाहूल लागली. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात आहेत तुकोबारायचे. तुकोबारायने विनंती केली देवाला, आता हे जर प्रसंग इथं आला राजांवरती तर माझ्या कीर्तनाला कोणीच बसणार नाही. हो, त्या असणाऱ्या शत्रूंना सगळे छत्रपती दिसू लागले आणि खरा छत्रपती सुरक्षा. शिवाजी महाराज कीर्तनात बसत होते, हाताने टाळी वाजवत होते आणि मुखाने नाम म्हणत होते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
ये दश चरित्रे केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. भगवंताचा अवतार त्याच्यासाठी होता. गोधन गोनाम इंद्रिय, गोनाम गायी, गायीचं प्रतिपालन करणे, ब्राह्मणांचं रक्षण करणे, सामान्य जीवाचा प्रतिपालन करणे. ऐका, अध्यात्म ज्ञानातून सांगायचं म्हणलं तर गोकुळ म्हणजे या शरीराला गोकुळ म्हणले. यातले षडविकार बाजूला गेले. हे बस या 10 इंद्रियाला ताब्यात ठेवणे. गोधन, धन म्हणजे धन, गोनाम इंद्रिय, इंद्रियाचं धन ज्या ठिकाणी त्याला गोधन म्हणतात. सगळे एकत्रित आहे. आता एका इंद्रियाने आपली चांगली वाट लावली आहे. 10 इंद्रिय, 11वं मन, 11 जणांच्या ताब्यात आहेत आपण. हो सासुरवाशी घेतो जीव ओढे तुझं फाशी. देवा आपण सासुरवाशीच तुम्ही. या इंद्रियाने आपल्याला खेळवलंय. तहान भोग हे सर्व व्याधी आपल्या पाठीमाग. म्हणून नामस्मरणामध्ये श्रेष्ठ आहे नामस्मरण. भगवान परमात्म्याने त्या लीलेला सुरुवात केली. तुकोबरायला त्या लीला मानली. रांगता गोधने राखीत असे. भगवान परमात्मा तळवे तळ हाती कितका रांगत होता. या तळ हाताने पृथ्वीला सांगत होता, आई मी आलोय, तुझ्यावरला भार आता काळजी करू. हो हाताने तळहात आणि डाव्या गुडघ्याने रांगत. सगळ्या विश्वाला गोकुळाला वेळ लावलं भगवान परमात्म्याने. भूमिका आहे ती. सोंग म्हणजे भूमिका आहे. त्यातल्या त्यात आपला करमाळा तालुका तर भूमिकेला 1 नंबर आहे. मी मला दिंडीत सांगितलं होतं कीर्तनात. करमाळा तालुक्यासारखा परवा कुठल्या तरी एका महाराजांनी सांगितलं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात करमाळा तालुका म्हणजे करमणारा. अहो करमणारा होता म्हणून साईराट इथं जन्माला आला. विठाला विठाला विठाला. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. कमला भवानीला कुणीच जात नव्हतं, पण एक वटलेली बाबळ तिथंही जोडपं गेलं. काय भूमिका किती सफल केली. कृत्रिम भूमिकेला समाजित का भरतोय. मग ही देवाची संताची भूमिका आहे. चढली ती मुलगी, फोटो काढला त्या परसूवर गेला, आरचूचा फोटो काढला. सगळी दुनिया तिथं फोटो काढतात मोरे महाराज. मग आता वटलेलं झाडे हिंदू धर्मामध्ये काय म्हणलेलं आहे. हो तिरस्कार आहे, त्याचा निषेध आहे त्याचा. आणि तिथं लक्ष बी देत आहे. कोणीतरी सांगितलं म्हणजे तुमच्या माळावर वटलेली बाबळ आहे तिथं. त्या माणसाने तिथं पवार महाराज हो माळ घातली. आता पवार महाराजांचं एकदा टाळी वाजून स्वागत करा. आपल्या पायीमध्ये इतकं सहकार्य करणारे हे महाराज हो माळकरी झाले. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. पवार महाराजासारखा मालक तिथं जाऊन बसला. रोज पैसे साठतोय फोटो काढणाऱ्याचे. वाटलेली बाबळ पैसे देते. किती करमाळा तालुका हुशार असं. त्या नागनाथ मंजुळेची मी भेट घेतली मायबाप. सत्कार केला वारकरी संप्रदायाच्या वतीने. सैराट नावाचा शब्द कशात आहे. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय पैसलो जयावरी सैराट ते जया. सैराट म्हणजे स्वतंत्र. ती मुलगी आणि मुलगा स्वतंत्र जीवन जगली. समाजाकडे बघितलं नाही. तसं कृष्णाची भक्ती करत असताना गवळणीने सुद्धा समाजाकडे बघितलं नाही. गौपाळांनी नाही. हो बघितलंच नाही त्यांनी. हरिने माझे हरिणे चित्त भारवित विसरले आता कैशी जाऊ घरा मोही भरा लौकिक. मला वाटतं काकड्यात सकाळी कोणतरी गवळण म्हणलं. कोणी एका भुलाली नारी कोणी एका भुलाली कृष्ण अवतार त्याच्यासाठीच आहे. हो वेड झालं सर्व जग.
त्या साईराट सिनेमामुळे आणि फोटो काढायला झाले. पुढे गेली देवळाला, विहिरीला झाडा सुद्धा नाही देवळा इथल्या विहिरीला. 2-3 टँकर ते माणसं पाणी आणून टाकलं. भर दुपारचे 12 वाजले, टाकली मुलीने विहिरीत उड्या. पोहायला येत होतं तिला, मुलाने टाकली. ती दोघं वर आली की त्या माणसाने सांगितलं अजिबात नाही, पाणी खराब होईल, 200 रुपयाला उडी. कधी विकत पाणी आणलंय. हा, पाण्याचं महत्व हे ज्ञानोबाने सुद्धा सांगितलं, जलाशय निर्मावे. 200 रुपयाला एक उडी राव, काय बरणं नाही, रात्रीची लाईट बघायची नाही. नाही महाराज, एक काम राहिले, लाईट गेली बघायची नाही, आली नाही. कुणी जोड जाते की उडी टाकते, 400 रुपये मिळतात. ती तशीच जोड पुढं साड्याला गेली. साड्याला एक स्वामी चिंचोलीचं कुटुंब आले, राजापुरे म्हणून आहे, माझं कीर्तन होतं तिथे. ते या गावामध्ये आले. सुंदर असा त्यांचा सेंटरिंगचा उद्योग आहे, मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि लकी ड्रॉमध्ये त्यांना एक बुलेट लागली त्याच काळात. नेमकी नागनाथ मंजुळेची त्यांची भेट झाली. ती म्हणजे आम्हाला बुलेट पाहिजे, म्हणजे काय हीच आमची. मी असंच सांगत होतो. ते म्हणून एक तरुण पुढंच गेला की समोर झाकली ती ताडपत्री खाली, अजूनही बुलेट आहे. ती बुलेटवर जी ती अर्चना बसली आणि जे शोरूम बुकिंग झाले बुलेटचे, भूमिका आहे. मग हे सुद्धा तशी देवाची संताची भूमिका आहे. मायबाप कृष्णाने सर्वांना वेळ लावलं. कोणी एक फुलली नारी, कोणाचं नाव नाही, विकिता गोरस. अहो दूध विकती, पण काय म्हणते, हरी घ्या हरी घ्या हरी घ्या. दूध म्हणत नाही. देखीला डोळा बैसला म्हणे, तोची बदनी उच्चारे. या बोधावरती आली गोपी. गोपी म्हणजे काय, गोनाम इंद्रिय, जो इंद्रियच पेलेला आहे. यंदा भगवान शंकरांनीच ठरवलं मला गोपी व्हायचंय, कारण त्याचं आवडतं दैवत आहे. हे नाही, भजन करे महादेव, राम पूजे सदाशिवा, भजन करे महादेवाला वाटलं मीच आता राजकीर्तीमध्ये जातो. आले महादेव, कोणी येऊन देतोय त्यांना. ते वेश असला, अंगाला भस्म लावलेलं, गळ्यामध्ये सरकवून ते. आता गोपी कसं व्हायचं, थांबवलं त्यांना. परमात्म्याला कळालं, म्हणजे भगवान शंकर इथं आले. हो, सांगितलं भगवंताने, देवा गोपी होऊन या. साडी नेसावं लागते, कांकण घालावं लागतंय, कुंकू लावावं लागतंय, भांग भरावं लागतंय, मेहंदी भरावं लागते, सर्व असणं काय करावं लागतंय, मेकअप करावं लागते, तर गोपी होता येते. याने नाही गोपी होता येत. गोपी म्हणजे वृत्ती अंतकरणातली. हो, तुम्ही स्त्रिया ही पुरुष आहे. हो, जरी असलं तरी अंतकरणातली वृत्ती म्हणजे गोपी आहे. गोप म्हणजे वृत्ती आहे. ती वृत्ती जागी झाली पाहिजे. हो, भगवान शंकर गोपी झाले. तुम्हाला गुलाबराव मांजणकर महाराज माहिती असतील तर बघा, ऐकून असेल. महाराज ज्ञानोबराईची कन्या स्वतःला म्हणायचे. अंध होते जन्मता, गुलाबराव मांजणकर म्हणून विदर्भातले. पुरुष असताना स्त्रीचा वेश धारण करायची. साडी, कांकण, अगदी पायातल्या पट्ट्या, कुंकू, भांग, मेहंदी. त्याच्या पुढे जाऊन सांगू, मासिक धर्माचे 4 दिवस बाजूला बसायचे. हो, गोपी वृत्ती, आनंद येतो. हा आनंद घेण्यासाठी वेश लागत नाही, वृत्ती लागते. काय लागते, वृत्ती लागते. किती सांगू मी सांगू तुला,